नमस्कार मित्रांनो, मी राजेश आणि तुम्ही पाहत आहात थोडीशे मनातले. आज आपण अशा एक मराठी गाण्याविषयी बोलणार आहोत जे गेल्या 4 दशके प्रत्येक मराठी व्यक्तीच्या मनावर राज करत आहे. दृष्ट लागण्याजोगे सारे हे गाणे ऐकले की आपल्या डोळ्यासमोर एक सुंदर संसार, प्रेमळ नातेसंबंध आणि आनंदाने भरलेले घर लक्षात येतं. दृष्ट लागण्याजोगे सारे गालबोट ही कुठे नसे. पण या गाण्यामागची खरी कहाणी माहिती का तुम्हाला? चला जाणून घेऊया. जग दोघांचे असे रचुनी स्वर्ग त्यापुढे फिका पडे. 23 एप्रिल 1986 रोजी माझं घर माझं संसार हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट कौटुंबिक मूल्यांवर आधारित होता आणि त्याने प्रेक्षकांच्या मनावर कायमचं स्थान निर्माण केलं. या चित्रपट दिग्दर्शक होते राज दत्ता. मराठी चित्रपटसृष्टीतील संवेदनशील वास्तववादी दिग्दर्शनासाठी त्यांची विशेष ओळख होती किंवा आहे. त्यांनी नेहमीच नातेसंबंध आणि कुटुंब, समाज यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या समोर आणले. यांची निर्मिती अरविंद सामंत यांनी केली. चित्रपटातील संगीताची धुरा सांभाळली होती अरुण पौडवाल यांनी. त्यांच्या संगीतामध्ये साधेपणा, मधुरता आणि भावना याचा एक सुंदर मिलाप आपल्याला दिसून येतो. त्यामुळेच या चित्रपटाची सर्व गाणी आजही आवडीने ऐकली जातात. स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे. या गाण्याचे शब्द लिहिले आहेत सुधीर मोघे यांनी लिहिले आहे. हे केवळ गीतकार नव्हते, ते मराठी भाषेवर एक विलक्षण प्रभुत्व असलेले एक सुंदर कवीही होते. त्यांच्या शब्दांमध्ये भावनांचा ओलावा, संस्कार आणि जीवनाचे तत्वज्ञान सहजपणे उमटते. स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे. या गीताला स्वर दिले आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी. या दोघांच्या आवाजातल्या भावस्पर्शी सादरीकरणामुळे हे गाणे आजही तितकेच ताजे वाटते. आनंदाची अनतृप्तीची जग दोघांचे असे रचुनी. आता आपण चित्रपटाच्या कलाकाराविषयी आपण थोडं जाणून घेऊया. या चित्रपटात अजिंक्य देव, रीमा लागू, मुग्धा चिटणीस, यशवंत दत्त, आनंद महादेवन यासारख्या दमदार कलाकारांनी भूमिका साकारलेल्या आहेत. प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयातून एक सामान्य मराठी कुटुंबातील वास्तविक जीवन प्रदर्शित केलं आहे. या गाण्याचा खरा अर्थ काय आहे तर दृष्ट लागण्याजोगे सारे. या एका ओळीत किती मोठा भाव दडलेला आहे नाही का? जे सुंदर आहे, जे प्रेमाने फुललेलं आहे, ज्या संसारात विश्वास, माया आणि आनंद आहे, त्याला कोणाचीही वाईट नजर लागू नये अशी प्रत्येकाची प्रार्थना असते. या गाण्यातली प्रत्येक ओळ नवविवाहित जोडप्यांच्या स्वप्नाबद्दल बोलते. ते दोघेही मिळून असा संसार उभा करणं इच्छितात जे स्वर्गापेक्षाही सुंदर असावा. हे गाणे आपल्याला हेच सांगतं. मोठं घर असणं म्हणजे सुख नव्हे, महागड्या वस्तू असणं म्हणजे आनंद नव्हे. खरं सुख ते असतं म्हणजे आपल्या माणसांमध्ये, एकमेकाच्या प्रेमामध्ये, विश्वासात
आणि सहवासात. दुनिया प्रीतीची आण, एक रूप होती न प्राण. म्हणूनच हे गाणं आजही लग्न समारंभात, वर्धापन दिनानिमित्त या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये आवर्जून वाजवले जाते. आणि सुगंधा रूप दिसे. मित्रांनो, तुम्ही हे गाणं पहिल्यांदा कधी ऐकलं होतं? या गाण्याशी जुडलेली तुमची आठवण असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी माझं एक आठवण तुम्हाला सांगतो. हे गाणं माझ्या प्रेयसीने माझ्यासाठी गायलेलं ती आता नाही आहे. त्याचं खूप मोठं खंत मला आहे. एक तिची आठवण म्हणूनही हे गाणं आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. अशाच जुन्या मराठी गाण्यांवरच्या कथा आणि आठवणी जाणून घेण्यासाठी थोडीशे मनातले या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी राजेश पुन्हा भेटू एका नव्या आठवणीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.